न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी तुका म्हणे ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगननीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानिषवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाग्यन्धकारप हस्ते स्फाटिकमालिकांच ददतीं पद्मासने संस्थिता वंदे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरिहु कलेश विकार महिम्न पारं ते परम विदिशो यद्य सदृशी सुचिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्तु गिरा अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, तिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सामर्थ्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, स्मृती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, सामर्थ्याने गंगा गिरींच्या, सामर्थ्याने गंगा गिरींच्या, संकट जाई मागा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो जे स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरू. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, अधिष्ठान दैवत विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ दादा व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र संसरी गाव, या संसरी गावातील संसरी गाव तालुका जिल्हा नाशिक
देवळाली कॅम्प परिसरात असणारा या संसारी गावामध्ये असणारा गोडसे पाटील परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं, आधार म्हटलं जातं, बाप म्हटलं जातं, असे वडील या गोडसे परिवाराचे आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्या आणि देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर, काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. या पुण्यस्मरण विधीच्या निमित्ताने, वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्ताने, आत्मामुक्ती दिनाच्या निमित्ताने समस्त गोडसे परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. कैलासवासी, वैकुंठवासी, हरिभक्तपरायण नामदेव सयाजी गोडसे अर्थात नामदेव दादा यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं. सप्ताहाच्या सुरुवातीला ज्यांनी विना काकडा प्रहार केला, सप्ताहाची सुरुवात झाली, सप्ताह आनंदात सुरुवात झाला, संध्याकाळच्या कीर्तनाचा आनंद घेतला, दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा आरतीचा आनंद घेतला, पुन्हा संध्याकाळी हरिपाठाचा आनंद घेतला आणि आनंदाने सगळ्यांचा निरोप घेत आपला शेवटचा श्वास ज्यांनी घेतला असे हरिभक्तपरायण नामदेव दादा आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. अशा हरिभक्ताच्या निमित्ताच्या आपण मंडळी जमलेलो आहोत. तर हरिभक्ताच्या निमित्ताने श्रद्धांजली समर्पित करणं, हरिभक्ताच्या निमित्ताने भगवंताचं नामचिंतन करून आपलं जीवनाचा समारोप करणाऱ्या मंडळीसाठी कुठल्याही पद्धतीचा विधी नाही. महाराज सांगतात ते कोणत्याही क्षणी जाऊ, तोच क्षण आनंदाचा आहे, नाही का? हरिचिया दासा अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, तेथे नसता वियोग लाभावूने कायमोग, नाही का? जगद्गुरु तुकोबरा म्हणतात त्या हरिभक्तासाठी 10 दिशा शुद्ध असतात आणि प्रत्येक तिथी सुद्धा शुद्ध असते. हरिभक्ताच्या निमित्ताने कुठलीही गोष्ट गाताना भगवान परमात्म्याने त्याला सूट दिली. अशा एका वारकऱ्याच्या निमित्ताने, अशा एका वारकऱ्याच्या नाही तर हाडाच्या वारकऱ्याच्या निमित्ताने ज्यांनी पंढरीची वारी असेल आणि वारकरी संप्रदायातील प्रत्येक सेवा आपली स्वतःची सेवा म्हणून ज्यांनी केली, या संसारी गावामध्ये ज्यांनी परमार्थासाठी आपलं जीवन दिलं, असे स्वर्गीय हरिभक्तपरायण नामदेव दादा त्यांच्या निमित्ताचा हा आजचा सोहळा, त्यांचा संबंध परिवार मोठ्या श्रद्धेने, मोठ्या दुःखद अंतःकरणाने आपल्या वडिलांना ही अखेरची तिलांजली समर्पित करतोय. त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मंदाबाई नामदेव गोडसे, त्याचबरोबर त्यांची 2 मुलं आहेत, श्री संजय नामदेव गोडसे, विजय नामदेव गोडसे. त्याचबरोबर 2 मुली आहेत, सौभाग्यवती अनिताताई चंद्रशेखर बोलकर, सौभाग्यवती सुनीताताई नामदेव कुमारी सुनीता नामदेव गोडसे, याच्यात सौभाग्यवती गोडसे. आणि समस्त गोडसे परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या श्रद्धेने हा दादांना अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा सोहळा संपन्न करतात. मलाही या ठिकाणी दादांना सेवा करण्याची, दादांना श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त आहे तो हा पूर्ण गोडसे परिवार, याच परिवारातील संजूभाऊ असतील, विजूभाऊ असतील, दोघांच्या वतीने आणि याच परिवाराचे स्नेह असणारे माझे अत्यंत जीवलग मित्र, आमच्या वारकरी संप्रदायातील एक आमचे सहकारी हरिभक्तपरायण शशिकांतजी महाराज गायकवाड यांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. याच परिवाराच्या स्नेहासंबंधातून असणारा हा आजचा कीर्तनाचा योग आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना च्या वतीने कैलासवासी दादांना ही अखेरची तिलांजली समर्पित करायची, त्याच्यासाठी असणारा सुयोग आहे. सुंदर अशी व्यवस्था, सुंदर असा पावसाच्या या सगळ्या गोष्टीला लक्षात घेता मंडपाची व्यवस्था म्हणजे मंगल कार्यालयाची व्यवस्था, पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून केलेली ही सुंदर व्यवस्था, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर अशी कलाकार मंडळी, वारकरी मंडळी, ही सर्व विद्यार्थी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड अशी गाण्याची साथ ज्यांची आपल्याला या कीर्तनासाठी आज आहे ते परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण अशोकजी महाराज झाडे, वंदनीय महाराजांना विशेष धन्यवाद आहे, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. दुसरे हरिभक्तपरायण गोपालजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. दुसरे हरिभक्तपरायण लोणारे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. हरिभक्तपरायण सुदामजी महाराज घाडगे आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. बिन्नर महाराज, बिन्नर महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण माऊलीजी महाराज, माऊली महाराज कोण आहे? बिन्नर 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 महाराज, आदरणीय बिन्नरजी महाराज आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. माऊली महाराज कावनाईकर ते नाहीत, कावनाईकर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व बालगोपाळ विद्यार्थी मंडळ आहे, एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा.
सगळ्याच बालगोपाळांच्या चरणावरती कोटी कोटी भावांनी वंदन करतो आणि विशेष म्हणजे सर्वच माझ्या मुक्ताई जनाबाई वा. आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे ज्ञानोबा तुकोबारायांच्या रूपामध्ये असलेली ही विद्यार्थी मंडळी, विनेकरी महाराज त्यांच्या चरणावरती, चोपदारजी महाराज आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. साऊंडवाले दादा, खूप गोड साऊंड आहे. तुमचं काय नाव? समाधान दादा आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. गोड सुंदर साऊंड आहे, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. पाकवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आमच्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानचे मृदंगवादक हरिभक्त परायण परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहेत. आपल्या या कीर्तनाची व्यवस्था वर्षानुवर्ष आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येईल म्हणून आपल्या इथलेच नाशिकमधलेच असणारे, प्रॉपर असणारे आदरणीय वारकरी विचारधारा या यूट्यूब चॅनलचे आमचे मितेश दादा बनकर या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. खूप सुंदर यूट्यूबची व्हॉइस क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी त्यांची आहे आणि हे कीर्तन आपण कधीही यूट्यूबला गेल्यानंतर वारकरी विचारधारेला पाहायला मिळेल अशी गोड व्यवस्था तुम्ही केली म्हणून तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. मितेश दादांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि कैलासवासी हरिभक्तपरायण नामदेव दादांना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी आपण प्रवृत्त होऊ. आमच्यातून एखादी व्यक्ती गेली की तिच्या निमित्ताने वर्षभर काही कर्म केले जातात. खूप महत्त्वाचं सांगतो, हे कोणी सांगितलं नसेल, तुम्ही कुठं ऐकलं नसेल. आमच्यातून गेलेल्या माणसाच्या निमित्ताने वर्षभर काही कर्म केले जातात. मी क्रमशः सांगतो. सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा असं म्हणतात. बरोबर 1 दिवसानंतर करतात त्याला रक्षाविधी म्हणतात, त्याला आपल्याकडे सावडणं म्हणतात. बरोबर 10 दिवसानंतर दशक्रिया विधी, 13 दिवसानंतर 13वा आणि प्रत्येक महिन्याला केला जातो त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. असं करत करत 1 वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध केलं जातं, 1 वर्षानंतर येतं. हे आम्ही करतो. आम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही केलं का, तर आमचं उत्तर असते हो केलं ना महाराज. कसं केलं? श्रद्धेने केलं बाबा. ते आमचे वडील होते ना, ते आमची आई होती आणि श्रद्धेने केलं. बरं, जरी केलं तुम्ही श्रद्धेने तर का केलं असं विचारल्यानंतर आमच्याकडे उत्तर काय आहे? का केलं या प्रश्नाला उत्तर एकच आहे, व आमच्या पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांचं केलं म्हणून आम्ही यांचं केलं. याच्यापेक्षा वेगळं उत्तर आपल्याकडे सापडत नाही. पण त्याचं कारण सांगून जातो आपण का करतो. आमच्यातून गेलेल्या सदात्म्याच्या निमित्ताने ही पुण्यकर्म का करावी याचं उत्तर गरुड पुराण नावाच्या ग्रंथात आलं. गरुड पुराण ऐकलं का तुम्ही? गरुड पुराण नाव ऐकलं का? हां. आमच्यातून कोणी जर घरातून गेलं तर 10 दिवस घरात वाचण्याची पद्धत आहे. आमच्याकडे आहे, तुमच्याकडे ऐकणे माहीत नाही मला. 10 दिवस घरात वाचतात गरुड पुराण बाबा. ते 10 दिवस घरात वाचलं जातं, ते ऐकलं जात नाही. नाही ऐकायला कुठं वेळ आहे का आपल्याला? बामणाला उक्त देईल राहतं, तू आपलं वाचून घे. गरुड पुराण घरात लावलं म्हणजे ऐकत नाहीत लोक. पण त्या गरुड पुराणामध्ये चिंतन आलं की आमच्यातून गेलेल्या सदात्म्याची गती कशी आहे त्याचं बारकाव्याने चिंतन करणं गरजेचं आहे. गरुड पुराण सांगतं 1 वर्षभरापर्यंत आत्मा मुक्त होत नाही. मग 1 वर्षभर तो आत्मा तुमच्या आमच्यात राहतो. कसा राहतो, कुठे राहतो, त्याची गती आहे. मग असं सांगितलं की पहिल्या दिवशी ज्यावेळी अग्निदाग दिला जातो त्या दिवशी आत्मा उंबऱ्याच्या आतमध्ये असतो, उंबऱ्याच्या बाहेर त्याला निघता येत नाही. दुसऱ्या दिवशी रक्षाविधी झाली की तो उंबऱ्याच्या बाहेर निघतो आणि पंचक्रोशीत विहार करू शकतो. जिथे जिथे त्यांनी कार्य केलं त्याच्या कर्मभूमीमध्ये तो फिरू शकतो. 10व्याच्या दिवशी काकस्पर्श विधी झाला की कावळा काकस्पर्श झाल्यानंतर इथून आत्मा मुक्त होतो. कुठून? इहलोकातून मुक्त होतो. पण लगेच त्याला परलोकात जागा मिळत नाही. मग ते आपल्याकडे एक खेडोपाडी एक कल्पना आहे. एखादी व्यक्ती जर आपल्यातून गेली 4-2 महिन्यातच घरात एखादं बाळ जर जन्माला आलं तर आम्ही लगेच सुरून जातो, म्हातारी पोटाला आली काय नून, म्हातारा पोटाला आला काय. म्हातारा पोटाला येत नाही, येडेन करू नका. 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळालेला नाही असं ग्रंथ सांगतात म्हणून बोलतो. 1 वर्षभर पुनर्जन्म कुणालाच नाही. मग वर्षभर जर पुनर्जन्म मिळत नसेल, महाराज आत्मा मरत नाही हेही सत्य असेल, तर मग तो गेलेला आत्मा वर्षभर राहतो कुठे असा प्रश्न आहे आपल्यासमोर. ज्यांच्या पुढे पडला त्यांना सांगतो आत्मा वर्षभर जातो कुठे, तर तो आकाशाच्या निर्वात पोकळीत भ्रमण करतो. निर्वात पोकळी म्हणजे काय? जी जमिनीला टेकली नाही, आकाशाला टेकली नाही, तिला निर्वात पोकळी म्हणतात. निर्वात पोकळी म्हणजे जी धुरासारखी दिसते, धुक्यासारखी दिसते, तिला निर्वात पोकळी म्हणतात. त्या निर्वात पोकळीत आत्मा भ्रमण करतो. बरं, भ्रमण करत असताना काय करतो तर भगवंताच्या दरबारामध्ये चित्रगुप्त नावाचा एक मंत्री आहे. जसे आता मंत्रिमंडळ हे सगळं राज्य चालवतात तसं एक मंत्री चित्रगुप्त नावाचा. त्या चित्रगुप्ताकडे आपल्या आयुष्यभर केलेल्या पापपुण्याचा हिशोब असतो. त्याच्याकडे काय असतं? त्याच्याकडे आपण केलेल्या सगळ्या पापपुण्याचा हिशोब असतो. त्याला चित्रगुप्त म्हणतात. चित्रगुप्त त्याला का म्हणतात त्याला चित्रगुप्त? माझ्याकडे पाहिलं तरच कळन. चित्रगुप्त त्याला का म्हणतात? चित्रगुप्त त्याला याच्यासाठी म्हणतात आपली सगळी गुप्त चित्र, तुम्हाला कळलं तर पहा,
आपली सगळी गुप्त चित्र ज्याच्याकडे असतात त्याला म्हणतात चित्र गुप्त. म्हणजे गुप्त चित्र म्हणजे काय, विनोदाने सांगतो बा, एकट्या एकट्या बसल्या बसल्या कोरलेल्या बांधाचा फोटो सुद्धा त्याच्याकडे असतो. मग आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण तो सगळं पाहतो, त्याच्याकडे सगळा हिशोब असतो. मग तो अल्बमचा अल्बम आमच्या पुढे टाकतो आणि वर्षभर आम्ही केलेल्या पापाचा आणि पुण्याचा हिशोब आम्हाला सांगतो. तो हिशोब झाल्यानंतर आजच्या दिवशी आम्ही केलेल्या पुण्यगतीनुसार आम्हाला सद्गती मिळते, आम्ही केलेल्या दुर्गतीनुसार आम्हाला पापगती मिळते, दुर्गती मिळते. आणि मग ती सद्गती दुर्गती भोगण्यासाठी आमचे कर्म आम्हाला कारणीभूत ठरतात. पण तेव्हा सुद्धा त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी परिवाराकडे एक हात शिल्लक असतो. तो हात म्हणजे काय, आमच्यातून गेलेल्या सदात्म्याच्या निमित्ताने वर्षभर पुण्यकर्म करत राहणं आणि त्या पुण्यकर्म करून आजच्या दिवशी पिंडदान करत असताना भगवंताच्या चरणावरती ते पुण्य समर्पित करणं, त्याचा संकल्प सोडणं आणि देवाला म्हणणं की देवा आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती तू जागा दे, कारण वर्षभर आम्ही त्यांना आठवून जे पुण्यकर्म केलं त्या पुण्यकर्माच्या जोरावर त्यांना तुझ्या चरणावरती जागा दे अशी सद्गती मागण्यासाठी वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म करतात. हे पुण्यकर्म त्याच्यासाठी करायचे असतात. आता बरेच लोक याला मानतच नाही. 21वे शतक आहे, धावतं जग आहे, हे एज्युकेटेड लोक आहेत आणि या 21व्या विज्ञान युगामध्ये माणसं या सगळ्या गोष्टीला मानायला तयार नाही. काही माणसं तर फक्त करतात म्हणून करतात, काही माणसं श्रद्धेने करतात. आता आपल्याकडे वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे, संतांचे विचार आहे म्हणून आपण मंडळी हे सगळे करतोच. अहो आम्ही एवढंच नाही, आमच्याकडे जर कोणी गेलं तरच भजन नाही, आमच्याकडे कोणी जन्माला आलं तरी आम्ही भजनच करतो. त्याच्यासाठी नामदेवरायांचा खूप प्रसिद्ध अभंग आहे ना, आकल्प आयुष वावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा आकल्प आयुष्य वावे तया कुळा. कोणी जन्माला आलं तरी आमच्याकडे भजन आहे, कोणाचं लग्न असलं तरी आमच्याकडे भजन आहे, कोणी गेलं तरी भजन आहे, काही झालं घरात तर भजन आहे, आनंद असला तरी भजन आहे, बाची असली तरी भजन आहे, बारी असली तरी भजन आहे, महिना असला तरी भजन आहे. यालाच म्हणतात वारकरी. महाराज म्हणतात सुखात आणि दुःखात जो देवाला विसरत नाही त्याला वारकरी म्हणतात. मग त्याचं प्रमाण आहे का, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो, जगी गोरी एक हरी रंगनाचे कृष्ण वासुदेव सदा स्वरे माझे, धन्य जगी गोरी एक हरी रंगनाचे कृष्ण वासुदेव सदा स्वरे माझे. आणि म्हणून कैलासवासी नामदेव दादांच्या निमित्ताचा हा सोहळा हा परिवार मोठ्या श्रद्धेने समर्पित करतोय. पूर्ण परिवाराला उत्तम अशा पद्धतीने संस्काराने सुसंस्कारित केलेले बाबा पूर्ण परिवाराला संस्कारित करत असताना त्यांच्या सुना असतील, नातू असतील, नातवंड असतील, मुलं असतील, सर्वच परिवाराला उत्तम संस्कार दिले. आणि मला असं वाटतं या मृत्यूलोकात तोच जीव धन्य आहे ज्याने आपल्या परिवाराला चांगले संस्कार दिले. या मृत्यूलोकात सगळ्यात पहिले तर मी गोष्ट नेहमी सांगतो, इथे आम्ही काय करतो, किती मोठं होतो किंवा किती पैसे कमवतो याहीपेक्षा आम्ही माणूस होतो की नाही ह्याला जास्त किंमत आहे. माणसं माणुसकीच विसरून गेले. मला असं वाटतं या जगात सगळ्यात पहिलं परमार्थ करण्याच्या अगोदर माणसाने माणूस होणं गरजेचं आहे, कारण माणसाचं माणूस पण संपलं. आपल्याला जर दुसऱ्याच्या दुःखात दुःख वाटत नसेल तर आपण माणूस नाही, आपल्याला जर सुखात सुख वाटत नसेल तर आपण माणूस नाही, एखाद्या अडचणीतल्या माणसाला जर मदत करावी वाटत नसेल तर आपण माणूस नाही. केळाची फणी आपल्या हातात असेल आणि एखादा भुकेला भिकारी भीक मागत असेल तर 12 केळ्यातले 2 केळं तोडून देण्याची जर बुद्धी झाली नाही तर समजून जायचं आपण रावणाच्याच कुळात जन्माला आलो, आपण राक्षस, माणूस नाही. माणूसपणाचं एक लक्षण आहे आणि माणूस होणं खूप गरजेचं आहे. मला त्या मंगेश पाडगावकरांचे शब्द आठवतात, खूप सुंदर शब्द आहे, ऐकून जा. आसवांना मोल ना राहिले, आसवांना मोल ना राहिले, हुंदक्या ना बोंद ना राहिले,
करतील तुझ्या राखेचा बाजार रे माणसा, माणसात माणूस ना राहिले. कोलाहलात साऱ्या, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही धर्म देवळे सर्व धुंडोनी आलो, भिंती पल्याड त्याच्या माणूस शोधतो मी. काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या, तेथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी. अरे कलियुगाच वार लागल, लाचारीने जीवन जगल. कलियुगाच वार लागल, लाचारीने जीवन जगल. आता तरी तू सावध हो रे, पांडुरंगाला वचन वेड्या दे. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. माणूस म्हणणं गरजेचं आहे. मी नेहमीच सांगतो इथे माणुसकी जपणं खूप गरजेचं आहे. आणि माणुसकी तिथे हरवली जिथे आपण परिवारातल्या ज्येष्ठांचा, परिवारातल्या वडीलधाऱ्यांचा आदर करायचा बंद केला. आणि परिवारातले ज्येष्ठ आता फक्त माई बापच आहेत. विठाला विठाला वारीच्या काळामध्ये एक मी वर्षश्राद्धाचं कीर्तन केलं. मी कीर्तन केल्यानंतर 2 मुलं होते, त्या जे गेले होते त्यांच्यासाठी 2 मुलं होते. त्या 2 मुलातल्या एका मुलानं मला सांगितलं, म्हाताऱ्याचं काहीच करण्याची आमची इच्छा नव्हती, त्यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी. हे फक्त लोकांच्या लाजकाचं करावं लागतं. इतकं अंतकरणाला वाईट वाटलं मायबाप. हसण्यासारखी गोष्टच नाही. ज्या बापाने ज्या माईने जन्म दिला ते आमच्यासाठी काय करतात, त्यांनी आमच्यासाठी किती केलं. ज्ञानोबरायांनी दिलेल्या शब्दानुसार आपण विचार करू. माऊली म्हणाले, तया सेवेसी कीर शरीरे लो नकी, बरं का, लो नक्कीची. ज्ञानोबराय म्हणाले, आईसाठी वडिलासाठी परिणामी प्राण द्यावा लागला तर द्या. मग माऊली जर म्हणत असतील आमच्या आई वडिलासाठी आम्ही प्राण द्या, अर्थात माईबापाचं महत्त्व तितकं असलं पाहिजे. इतकं महत्त्व की त्यांच्यासाठी आम्ही आमचं जीवन दिलं पाहिजे. किती महत्त्व. आणि म्हातारपणात त्यांची अपेक्षा किती. म्हातारा म्हातारी सांगते, बाबा लहान होता त्याच्या तोंडात दात नव्हते, त्याला चावता येत नव्हतं, तेव्हा आम्ही त्याचे दात झालो. त्याला रात्र गांथरून ओल्लं करायचं तर त्याचे आम्ही रात्र झालो. त्याला चालता येत नव्हतं तेव्हा आम्ही त्याचे पाय झालो. शाळेत जायला लागला तर आम्ही दोघं मिळून त्याच्या हाताखाली नोकर झालो. कॉलेजला जायला लागला, बाबा खेळण्यासाठी हट्ट धरायला लागला तर त्याच्यासाठी आम्ही घोडा सुद्धा झालो. शाळा कॉलेजला जायला लागला, चांगले कपडे पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, मला चांगल्या कॉलेजला जायचं म्हणून हट्ट धरायला लागला तर त्याच्यासाठी नको ते आम्ही कर्जबाजारी सुद्धा झालो. बाबा सून घरात आली, लेकराचा प्रपंच चांगला व्हावा म्हणून सुनेला वाईट वाटू नये म्हणून आम्ही शेवट मुके झालो. आणि ऐका ना बाबा, सून घरात आली, आम्ही मुके झालो, नातवा संग खेळता यावं म्हणून आम्ही पुन्हा लहान झालो. आम्ही सगळं केलं त्याच्यासाठी. आता आमची एकच इच्छा आहे, आमच्या म्हातारपणाला त्यांनी म्हातारपणाची आमची काठी व्हावं, बाकी काही नाही, काही अपेक्षा नाही. एवढ्या अपेक्षेने जगणारे मायबाप आहे आणि तेवढ्याच अपेक्षा त्यांच्या पूर्ण करायला फार अवघड नाही. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणारा माणूस आहे. मी तर असं म्हणतो, ते मायबाप म्हणून सांभाळू नका. त्यांनी लहानपणी आमचे 10-5 वर्ष आमची सेवा केली म्हणून आम्ही शेवटचे 10-5 वर्ष त्यांची सेवा करा. त्यांनी केली ना आपली. 10-5 वर्ष आपण लहान होतो तेव्हा कुठेही शी करत होतो, कुठेही घाण करत होतो, त्यांनी सहन केलं. आपणही त्यांचं शेवटच्या काळात. म्हातारी घरात घाण करते म्हणून डंगरे तुला बाहेर मारता येत नाही का असं म्हणण्यापेक्षा
तिची सेवा करणं गरजेचं आहे. म्हाताऱ्या घरात कुठं थुंकतो म्हणून म्हणण्यापेक्षा थुंकला म्हातारा तर धुवून काढणं हे आमचं कर्तव्य. आम्ही लेकरू आहे, आम्हाला जन्म दिला, त्या आईने आम्हाला जन्म दिला, त्या बापाने आम्हाला जन्म दिला, त्यांच्या आमच्यावरती अनंत उपकार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर असं म्हणतात, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. अनंत उपकार करतात संत मायबापांनी प्रमाण खर्च केली म्हणून अनंत उपकार करणाऱ्या मायबापाची आम्ही सेवा केली पाहिजे. महाराज तर असं म्हणाले, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. त्यांची आम्ही सेवा करणं गरजेचं आहे. त्यांच्या शेवटच्या श्वासाला आम्ही सेवा करणं गरजेचं आहे. आणि गोडसे परिवारासारखा परिवार पाहून अंतःकरणाला समाधान वाटतं. मला त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी, मला त्यांच्या सुनेनी, मला त्यांच्या नातवांनी खूप तोंड भरून दादाबद्दल बोललं, मला उर भरलं. असे माणसं भेटतात कुठं? मी फक्त कौतुक करायचं म्हणून नाही, आणि भाकर पक्की करणं माझं कामच नाही. भाकर पक्की करून बा पुढचा कार्यक्रम मिळेल असा माझा स्वभाव नाही. पण अंतःकरणापासून सांगतो, हे जे आमचं उभं दिसतं ना बाबा, हे जे तुम्हाला विश्व दिसतं, हे जे आमचं उभं दिसतं, हा जो गोडशे परिवार तुम्हाला दिसतो, ही सगळी कृपा आमच्या वडिलांची आहे असं म्हणणार परिवार. कृपा आमच्या वडिलांची. ते गेले तर आमचा आनंद संपला. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपान जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीला निक पाळी टिळा, तुझेड अंधारासाठी भनक भीतीची नवती भवती, तू आभाळ रे माझ्या पाठी, देवोनी किनारा मनाच्या होडीला, सारंग हरपला, माझा आनंद 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 हरपला. बाप गेला तर आमचा आनंद गेला असं दुःख व्यक्त करणारा परिवार आहे. मला असं वाटतं अशा परिवाराकडे पाहून त्या पितरांची एकच इच्छा होते महाराजांचं प्रमाणे, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती.
आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती तया कुळा, असा अंतकरणापासून आशीर्वाद देत असतील दादा. समाधान पावले असतील, म्हणत असतील याजसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, भगवंताचं भजन करत आपलं जीवन जाणं, याला खूप सद्भाग्याचं लक्षण म्हणतात. अशा आनंदाने, अशा भजनाच्या आनंदाने आपल्या जीवनाचा समारोप करत या परिवाराला कायमची आठवण सोडून देत या ठिकाणी 1 वर्षापूर्वी दादा आपल्यातून गेले. भगवंताची सेवा करत असताना जगद्गुरु श्री तुकोबरायचा अभंग मी त्या संबंधानेच निवडला. तुकोबराय म्हणाले, मला भगवंताने भजनाच्या बदल्यात काय दिलं, भजनाच्या बदल्यात आम्हाला काय मिळेल असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे 21व्या शतकात. इथं बसल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असेल, महाराज भजनाने आम्हाला काय मिळेल. जसं काम केल्यानंतर आम्हाला पगार मिळेल तसं भजनाने आम्हाला काय मिळेल. तर भजनाने काय मिळेल, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काम केल्याने किंबहुना पैसे मिळवल्याने किंवा या जगात खटपटी केल्याने लौकिक सुख तुम्हाला भरपूर मिळेल. इतकं मिळेल की त्या सुखापर्यंत कोणी पोहोचलं नसेल इतकं सुख मिळेल. परंतु भगवंताच्या भजनाने तुम्हाला लौकिकातलं काही मिळायचं नाही, पण अलौकिकातलं असं मिळेल की जे आजवर जगाच्या पाठीवर कोणाला मिळालं नाही, कोणालाच मिळालं नाही असं मिळेल, जे मला मिळालं. असं काय तुकोबराय. तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक जण मरेल, पण मी मरणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. न लगे मरावे, 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 न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. माझ्या भजनाने मला काय मिळालं एवढं बारकं नाही का. मला मरावंच लागणार नाही अशी अवस्था मिळाली. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने मला ती अवस्था दिली की मला मरावं लागणार नाही. इथं बसल्यापैकी मला सगळ्यांना प्रश्न आहे. गोडसे परिवार आणि गोडसे परिवाराच्या स्नेहसंबंधाने आलेले सगळेच मान्यवर. आपल्या सगळ्यांना एक माझा प्रश्न आहे. तुकोबराय म्हणतात मला मरावं लागणार नाही अशी अवस्था मिळाली. इथं बसल्यापैकी किती लोकांना वाटतं की मरावंच लागणार नाही अशी अवस्था मिळू शकते. अवघड आहे का? सोपं विचारतो. मला सांगा किती जणांना इथं बसल्यापैकी असं वाटतं कीर्तन संपल्या आपण मरावं? कोणालाच नाही वाटत. मरावं म्हटल्यानंतर तर ज्यांनी त्यांनी खाली पाहून घेतलं. तू कीर्तन करणे तर चुलीत जाय तिकडं, आम्हाला नको. आगा मर हा बोलणं सहाती. आगा मर बोलणं सहाशी. तरी मर म्हटलेलं सहन होत नाही माणसाला, आणि मराव कधी वाटायचं? मर भटलेलं सुद्धा सहन होत नाही. हो, इतकं तर मृत्यूची भीती आपल्याला, इतकी भीती. मग मला सांगा मरणारच नाहीत का आपण आता? नाही भीती बाळगा, पण मरणारच नाहीत काय?
मेले असून कोण राहणार इथे इथे वरून नाही आले अवतार इरते पामर आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला उठा उठा जगपासी वय आले होणे पंढरी वाचोणे तुझा ठाव नाही कोठे उठा उठा पाठी वयाने मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोणी आज मेला पंजा मेला बाप मसना गेला आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला देखत ना तू पंतू पंतू तोही कैसा झाला इथं प्रत्येकाला जावं लागणार वा. आहे. जावं लागणार नाही असं कोणी नाही प्रत्येकाला पण मग जायचं असून सुद्धा माणूस इतका मृत्यूला घाबरतो बरं ते जाणं कसं आहे माहितीये का महाराजांचे गोड शब्द आहेत पहा गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी तैसा हा संसार दिसे पहा तैसा हा संसार पाहता पाहता क्षणना लागता दिसे माती तैसा संसार पाहता 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 अगदी गारुड्याचा खेळ जसा क्षणभरात दिसतो आणि जातो जसं पाण्यावरती बुडबुडा येतो आणि जातो अगदी तसं मृत्यूचं जीवन आहे मग असं मृत्यूचं जीवन असताना जगद्गुरु श्री तुकोबरा असं कसं म्हणतात की मला मारावं लागणार नाही तुकोबरा म्हणतात खरंच मला मारावं लागणार नाही आणि हो तुकोबराची अवस्था तशी झालीच ना नाही का धन्य तुकोबा समर्थ नाही का? जेने केला हा पुरुषार्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम जो यमाला ज्या काळाला आपण घाबरतो तो काळ तो यम तुकोबराच्या घरी काम तुकोबराच्या घरी काम करायचा राबायचा आणि हो तुकोबराला पाहिला की थरथर कापायचा तो काळ तुकोबराने आपला काबीज केला काळ जिंकला कशाने भजनाच्या जोरावर वा. तुकोबरा म्हणतात अखंड किती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती किंवा रात्र न कळे दिवस न कळे दिन रजनी आची धंदा सततम कीर्तयंतो माम अखंड भगवंताचं भजन त्याचा परिणाम मी मृत्यू जिंकला मला आता मृत्यू माझ्यावरती चाल करणार नाही आणि तो करूही शकत नाही मृत्यू चाल करणार नाही असं जीव सापडणार नाही आणि एक बघा लक्षात ठेवा मृत्यू येईल त्या दिवशी आमच्या कुणी कामाला येणार नाही बरं का थोडं कान उघडे ठेवून ऐका मा नाही मोगम चाललंय आपलं मोगमपणा आहे आपला याचं लय प्रेम मायावरण त्याचं लय प्रेम मायावरण बाबा नाही तसं नाही ते लय त्याचं लय जीव आहे जीव बीव कोणाचाच नसतो लक्षात ठेवा माझं ऐकून जा जीव कोणाचाच कोणात नसतो नाही तर तुम्हाला सिद्धच करायचं असलं तर मला सांगा तुम्ही तुमचं कोणावर प्रेम आहे तुम्ही सांगा तुमचं कोणावर प्रेम आहे कोणाच सांगा आता नाही सांगा तर कोणाचं याचं नाव घ्यावं तर त्याला राग आणि त्याचं नाव घ्यावं तर याला राग नाव घेता कोणाचं प्रेमाची व्याख्या इथं आजवर करता आली नाही प्रेमाची व्याख्या बदलत चालली लहानपणी लेकराला विचारा एखाद्या बाळाला विचारा तुझं प्रेम कोणावर ते सांगते माझं आईवर प्रेम आहे ते शाळा कॉलेज ते आपलं अंगणवाडीत जायला लागलं की मग आजोबाकडे ड्युटी असती नेऊन सोडायची घेऊन यायची मग आजोबा जाताना एक चॉकलेट देतात आणि येताना एक चॉकलेट देतात मग त्या पोराला विचारा दादू तुझं प्रेम कोणावर आहे ते म्हणतात माझी आई मला चॉकलेट खाऊ देत नाही पण बाबा मला रोज 2 चॉकलेट देतात माझं प्रेम आजोबावर आहे बाबा
ते थोडंसं कसं मोठं होऊ द्या, शाळा कॉलेजला जायला लागू द्या, मग त्याला विचारा आता कोणावर प्रेम आहे, ते म्हणतो बस तिच्यासाठी जगायचं आहे, आपल्याला नाही तर काय. नाही आता नाही राहायचं. लग्न झाल्यावर विचारून पहा आता कोणावर प्रेम आहे, मंडळीवर बायकोवर प्रेम आहे. पोरगं झाल्यावर विचारा आता कोणावर प्रेम आहे, तो म्हणतो बाबा पोरावर प्रेम. पोरगं लहानचं मोठं होऊ द्या, पोराचं लग्न होऊ द्या आणि म्हाताऱ्याला नातू येऊ द्या, आता हा म्हातारा झाला याला विचारा आता कोणावर प्रेम आहे. म्हातारा म्हणतं काडी लावा वाटत ती प्रपंचाला काडी, फक्त नाताकडं पाहून राहावं वाटत. कोणाकडे पाहून? नातवाकडे पाहून. आता किती दिवस नातवाकडे पाहून राहिला? जोपर्यंत नातू हाता खालून काढीत नाही तोपर्यंत. एकदा की नाताने हाता खालून काढलं का मग तो लगेच ज्ञानोबा तुकाराम निवृत्तीनाथांबरोबर सगळ्यात पुढे राहतो पहिला झेंडा घेऊन. हे प्रपंचातलं प्रेम आहे, पावला पावलाला बदललेलं प्रेम आहे. बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ बाप मेरे, ना बेटा माँ बाप का न माँ बाप बेटे के, ये तो जन्म देने का नाता है. सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास ससुर मेरे, न सास ससुर जमाई के न जमाई सास ससुर का, ये तो लड़की देने का नाता है, तू काया नगर का सौदागर का, तुझे अपने वतन पे जाना है राम, तू काया नगर का सौदागर. प्रेम वाटतं आपल्याला, पण प्रेम प्रास्ताविकता कोणी करत नाही. अर्थात प्रेम करत नाही म्हणजे काय, मृत्यूपासून आपल्याला कोणी सोडवत नाही. एक दृष्टांत गोड आहे, मी तुम्हाला सांगतो, एकदा भजन करा विठ्ठल. एक बाबा होते आणि ते असे जंगलावरती इकडं तपश्चर्याला जायचे, रोज भजनाला जायचे. आणि त्या जंगलावरती एक साधूंचा आश्रम होता. फक्त कान माझ्याकडे देऊन ऐका 5 मिनिटं. साधूचा आश्रम होता आणि त्या साधूच्या आश्रमात ते रोज नित्याने पहाटे 5ला उठून जायचे, दर्शन घ्यायचे आणि मागायचे. एक दिवस त्या साधूने अनेक दिवस झाल्यानंतर बघितलं की बाबा एक कोणीतरी म्हातारा आपल्याकडे येतो. आणि ते म्हातारा येतो म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि ते म्हाताऱ्याला अडवलं. बाबा तुम्ही रोज येतात, मी तुम्हाला बघितलं, बसा. म्हातारा म्हणे साधू महाराज मी रोज येतो, पण मला थांबता येणार नाही, मला जावं लागेल. म्हणे का? म्हाताऱ्याने सांगितलं बाबा मी घरी जर गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही. म्हणे का? म्हणे माझ्याशिवाय घरी चूल सुद्धा पेटत नाही, माझ्याशिवाय चूल नाही पेटत. इतकं प्रेम. म्हणे एवढं प्रेम? म्हणे पान हालत नाही माझ्याशिवाय. बरं बरं जा. असं 1 महिना 2 महिने सरकले. परत साधूने म्हातारा पाहिलं आणि म्हाताऱ्या पुढे गेले. बाबा साधूने म्हटलं बाबा बसा जरा वेळ. म्हातारा म्हणे नाही मला जावं लागेल, माझ्याशिवाय घरी बोला ना पान नाही हालत, चूल पेटत, माझ्याशिवाय चूल पेटत नाही, घरचे चहा सुद्धा घ्यायचे नाही, मला जावं लागेल. साधू म्हणे इतकं प्रेम? म्हणे घरचे जीवाच्या पलीकडे प्रेम करतात. म्हणे मग एक काम करा ना, उद्यापासून येताना पहाटे 4 वाजता या. बाबा म्हणे येतो. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला पहाटे 4 वाजता साधू महात्मा ब्रह्ममुहूर्ताला भगवंताचं पूजा करून भगवंताचं भजन करत बसले होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. साधूने डोळे उघडले आणि बाबा पुढे बसलेले पाहिले. साधूला वाटलं बाबा आले, वेळेत आले, पहाटे 4ला आले. साधू प्रसन्न झाले. साधू महात्मा म्हणाले बाबा माझा पहिला प्रश्न घरचे प्रेम. म्हणे बाबा घरच्यांबद्दल बोलूच नका, त्यांचं मायावर जीवाच्या पलीकडं
प्रेम आहे. त्यांचा विषय सोडून दुसरं बोला. साधूने सांगितलं बस तेवढंच पाहिजे. मग आजपासून मी तुम्हाला एक आशीर्वाद देणार, कृपा करणार. आजपासून मी तुम्हाला योग शक्ती देणार. आणि योग शक्ती म्हणजे योगातला सर्वोत्तम योग देणार. कोणता? साधूंनी सांगितलं मी तुम्हाला समाधी योग देणार. मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल. मग म्हाताऱ्याची प्रॅक्टिस सुरू झाली. माझ्याकडे पाहत राहा. प्रॅक्टिस सुरू झाली. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे जवळजवळ वर्षभर प्रॅक्टिस चालली. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष प्रॅक्टिस चालली. आणि 2 वर्षानंतर समाधी योग म्हणजे श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, त्याला समाधी योग म्हणतात. साधूने कृपा केली, कृपा दृष्टी केली. आणि बाबा आता जवळजवळ 4 तास श्वास न घेता जिवंत राहायला लागले. किती तास? 4 तास श्वास न घेता समाधी लावायला लागली. आणि मग 4 तास समाधी बाबा लावतात असं पाहिल्यानंतर साधूने पुन्हा एकदा प्रश्न विचारला. म्हणे आता घरच्याचं प्रेम? म्हणे बाबा तुम्हाला सांगितलं मी घरच्याचं नाव घेऊ नका. घरच्याचं जीवाच्या पलीकडे प्रेम. म्हणे मग आता एक काम करावं, आता घरी जा, उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. बाबा म्हणे माझं काही चुकलं का? म्हणे चुकलं काहीच नाही. आता तुम्ही घरी जा, उद्या येऊ नका. का? उद्या सकाळी फक्त पहाटे 5ला उठा. उठल्यानंतर तुमच्या वेळेत तुम्ही बाजूला उठल्यानंतर काय करा, तोंडावरची गोधडी बाजूला करा. सगळे उठले का बघून घ्या. आणि सगळे उठलेले दिसले की पुन्हा तोंडावर गोधडी घ्या आणि समाधी लावा. आणि जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत समाधी मोडायची नाही. काही झालं तरी चालत. तुम्हाला कळू राहिलं का थोडं थोडं? हो, मग सगळं कळण, फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा. म्हातारा घरी गेला. बाबा घरी गेले. घरी गेल्यानंतर ते रात्री झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5ला उठले. आणि पहाटे 5ला उठल्यानंतर बाबांनी तोंडावरची गोधडी बाजूला करून सगळे उठलेले पाहिले. आणि पुन्हा तोंडावर गोधडी घेतली, समाधी लावली. समाधी लावली म्हणजे श्वास बंद केला. बोलत चला, श्वास बंद केला. किती तास समाधी चालायची? 4 तास. आता बरोबर 5ला लावलेली समाधी 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत चालणार. समाधी बाबांनी लावली. रोज म्हातारं 5ला उठायचं. रोज म्हातारं 5ला उठणारं म्हातारं अजून उठाना. म्हणून म्हातारीला थोडी चिंता वाटली. म्हातारी म्हणे पोराला 5:30 वाजले, दादा कमून उठले नाही. पाय म्हातारं कमून उठलं नाही, पाय ना. मग पोरगं म्हणे जाऊ दे, झोपू दे, गावात सप्ताह चालू आहे. सप्ताह चालू आहे, कीर्तनामुळं लेट झाला असं, जाऊ दे झोपू दे. कीर्तनामुळे झोपू दिलं. 5:30 6 वाजले तरी म्हातारा आला ना. म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे पोर पाय बरं, काय झालं पायावर? मग पोरगं आलं. तोंडावरची गोधडी तिने बाजूला केली आणि म्हाताऱ्याला हाक मारली, बाबा, अहो बाबा. बाबाचं 1 नाही 2 नाही. मग कापूस ठेवून पाहिला त्यांनी नाकावर. तुमच्याकडे ठेवतात का? मग श्वास पाहण्यासाठी कापूस ठेवला. कापूस उडाला का? नाही, श्वास बंद होता. कापूस जसा उडाला नाही तसं पोरगं गडबडलं. आणि तसं त्यांनी म्हातारीला हाक मारली, बयो. बाबा गेले. बाबा गेले. बरं, बाबा गेले म्हटल्यानंतर म्हातारी जागेवर बसली नाही. श्रीकांत महाराज ती जिथं बसली होती तिनं तिथून थेट म्हाताऱ्या छातीवर उडी मारली. बाबा, आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, तारा ना 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 रे ना. जमतंय. ते त्याच्यात भरपूर पद राहतात, पण माझे सगळे पाठ नाही बरं का. तुम्ही आपले जुळून घ्या. चला, तुम्हाला तसं तुमच्या सोयीनुसार करून घ्या, तुम्हाला लागेल तसं. आणि मग ते म्हातारी रडायला लागली. बरं, म्हातारी रडायला लागल्यानंतर मी एक वाक्य बोलन, ते प्रमाणबद्ध बोलन. म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्या सुनांना शांत बसता येतं का? खरं सांगा, माझ्यासारखं नका बोलू, खरं बोला. म्हातारी रडायला लागल्यानंतर सासू रडायला लागले सुनाला. अहो माझं नाही, तू कोबराच्या प्रमाणे. सासूसाठी रडे सून, पण भाव अंतरीचा भिन्न. तिला रडावं लागतं, ते मेंडेटरी आहे, कंपल्सरी आहे, रडावंच लागतं तिला. म्हातारी कमून रडती, कमून नाही ते नंतर पाहायचं, आधी रडायला लागून घ्यायचं. सुनांना रडायला लागलं. मग ते रडायचा कार्यक्रम चालू झाला. शेवटचे घरचे पाहिजे, बाहेरचे, इकडे पाहुणे रावळे सगळे जमले. मग ती इतकं रडारडी तुम्हाला काय सांगावं महाराज. इतके हिशोबशीर रडत आहेत लोक. तुम्ही म्हणता बाबांनी लय बारकाईने अभ्यास करेल, करावाच लागतो इथं बोलायचं म्हटलं. इतके हिशोबशीर रडत आहेत माणसं. तुम्हाला सांगतो, पहिला तासभर जे रडत आहेत ना, जीव लावून रडत आहेत, जीव लावून रडत. 1 तासानंतरचं जे रडणं राहतं ते धोरणबाज रडणं राहतं. मोगम रडून नाही चालत ना. असं काय करतं, एखादं जाईन ना उकडून, धोरण धरावं लागतं. मग त्याच्यानंतरचं जे रडणार होतं ते तुम्हाला सांगतो मी. असा पदर धरून बसायचा फक्त.
काही नाही, एवढंच करायचं बस. निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम राहतो बस. असं पदर धरून बसायचं. आणि गाडी वाजली का सावध व्हायचं. बाहेर गाडी वाजली का घरातल्याने लगेच सावध व्हायचं. दरवाजाकडे पाहत राहायचं, कोणी कोणी कोणी. कानी नजर करून पाहायचं. समजा आता छकुली इकडं शिन्नरला दिलेली, छकुली इथली नाही बरं का भाऊ, काल्पनिक आहे, तिकडली काल्पनिक छत्री शिन्नरला दिलेली. समजा शिन्नरची गाडी आली, छक्कीची गाडी आली, छक्कीची गाडी दारात लागली, छक्की दारात उतरली आणि तिने घरात पाय ठेवला का घरातल्याने इतका दांगुडा करायचा तुम्हाला काय सांगा. दादा 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 नुसतं छक्की छक्की करायचे ना बाई, दादानं छकीला लई जीव लावला ना बाई, दादानं छकीला कधी माकड्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, मागच्या दिवाळीला छकीच्या पोरायला फटाकडे आणले ना बाई, मागच्या वर्षी भाताचं बी दिलं होतं ना बाई. म्हणजे पक्का छकीचा पान उताराच करायचा. तिला काय दिलं काय नाही दिलं सगळं सांगायचं. सगळं साऱ्या लोकांनी ऐकलं पाहिजे. तिथं पान उतारा करून मोकळं व्हायचं. सिस्टमॅटिक रडून राहतं. एकदा छकी येऊन घरात जुनी झाली का पुन्हा छकीकडे पाहायचं सुद्धा नाही ती कोण्या कोपऱ्याला बसली कोण्याने, आहे की नाही. हिरड नाही महाराज. लक्षात ठेवा, हे फक्त गेलेल्या माणसांसाठी झालेलं नाही, हे आपल्यासाठी सुद्धा असंच होणार आहे. याच्यातून सावध व्हायला सांगितलंय. आणि मग रडून रडून सगळे दमले. 4-2 तास झाले, 2-3 तास झाले. आता बाहेर काढायचं. बाहेर काढण्यासाठी शाने 2 माणसं पुढे आली. घ्या आता बाहेर घ्या. कोणी काय जिवंत राहण्यासाठी आलं का. उचललं म्हाताऱ्याला बाहेर आणलं. आंघोळ घातली. बरं आंघोळ मग गरम पाणी गार पाणी तुमच्याकडं संसरीला गरम. इतक्या गरम पाण्याने आंघोळ घातली महाराज. इतके चटके बसले म्हाताऱ्याला. आता म्हातारं मरेल का जिवंत. पण आंघोळ झाली. म्हाताऱ्याला उचललं. तिथून तिरडीवरती बांधायचा कार्यक्रम. ती सुतळी इतकी म्हाताऱ्याला रुतली. म्हातारा विचार करतं पडल्या पडल्या आता जर डोळे उघडून चालायचं नाही. मी साधूला सांगितलं होतं घरच्याचं माझ्यावर लय जीव आहे. साधून ऐकलं नाही. पण आता हा साधू वेळेत आला नाही तर घरची मला जिवंत जाळून येतील. कसं करायचं कसं करायचं. म्हातारा चिंतेत ना. म्हातारा चिंतेत. मग बांधायचा कार्यक्रम चालू. ते असं बांधता बांधता अशा हात पायाचे अंगठे बांधून झाले. हाताचे अंगठे बांधले. ईद असा ठोकळा ईद बांधतात का तुमच्याकडे. हो मग हा ठोकळा तरी कायला बांधते देतात काय काय सगळं ठेवून घेतलं आणि ठोकळा काय देतात. बरं तर ठोकळा तरी किती लांब जाणार आहे स्मशानभूमीपर्यंत. एकदा की त्याला अग्नी लागली तिथंच राखेत सापडणार. बरं चला. आणि मग ते बांधायचं कार्यक्रम. एवढाच साधूचा आवाज आला. बांधू नका बांधू नका म्हटल्यानंतर सगळे सावध झाले. का म्हणे तो माझा भक्त आहे. म्हणे भक्त आहे मग काय गेला म्हणजे त्याला न्यावंच लागतं ना बाबा. असं काय करता. प्रकृतीचा नियम आहे. माणूस गेला म्हणजे त्याला जाळावं लागतं. साधूने सांगितलं गेला असेल तुमच्यासाठी मी त्याला जिवंत करणार. जिवंत करणार म्हटल्यानंतर सावध झाले सगळे. करा. साधून सांगितलं जा घरातून फुलपात्र भरून दूध घेऊन या. कोणीतरी पळत गेलं. फुलपात्र भरून दूध आणलं. साधूच्या हातात दिलं. साधून ते फुलाचं दूध फुलपात्र भरून दूध ते घेतलं. त्याच्याकडे पाहिलं. असं कमंडोलूत हात घातला. एक पुडी बाहेर. कमंडोलो माहिती का. त्याच्यातून एक पुडी बाहेर काढली. त्याच्यात अशी पावडर अशी कालवली. ती पुडी म्हणजे काय काय अंगारा बिंगारा काय नव्हता. पिठी साखर होती बरं का. कालवून घेतली. जाईल म्हणजे कुठं घरी झोपायला नाही. यमपुरी हे औषध जो कोणी घेईल तो जाईल. हे औषध मी तयार केलं. आणि जे गेलेले ते उठून उभं राहील. कोण घेतं. गावकरी सगळे गेले. कोण घेतं. तुम्हाला देवा शपथ खोटं नाही सांगत. पाहुण्या रावळ्यांनी तर गाड्यालाच किका मारल्या गो. थांबच चट कळण म्हणे. चट उद्या कळण. जेणे तिने जिथे त्याची मंडळी पाहिली. तू पहिली पुढं वय गावकरी गेले. मग काय सांगा मला. जनता आहे. घर गाठलं घर. आपल्या घर. म्हातारील म्हणे तुम्ही घेतात का म्हणे. म्हातारी म्हणे माल घेऊन चालन का भाऊ. आता ते नातू का मला सोडून राहतेत का. मला नाही जमायचं. मग कुणीच नसलं घेत तर मी घेऊ का. साधू म्हणे मी घेऊ का. घरचे म्हणे वा जगाच्या कल्याणा मंदिर कष्टवेते परोपकारी. साधू महात्म्याला म्हणले तुम्ही घ्या बाबा. तुम्हाला तरी कुठं कोण आहे. मागणं पुढं दटवलं घोडं तुमचं. घ्या तुमचं मंदिर बांधू म्हणे आम्ही. घ्या. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं. ऐका माय बाप. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं. फुलपात्र्यात औषध आहे का. नाही ना. नाही. म्हातारं गेलेलं आहे का. नाही. फुलपात्र साधूने तोंडाला लावलं आणि फुलपात्र भरून औषध पिऊन घेतलं आणि बाबाला हाक मारली. बाबा उठा.
मात्र ताडकान उठून उभं राहिलं. हो ऐका ना, हो टाळ्यानंतर वाजा, अजून टाळ्या वाजायची तुमची, टाळ्या वाजायची खरी वासना उडून जाईल तुमची. ऐका, मात्र ताडकन उठून उभं राहिलं. आता मला सांगा, म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे की नाही? हो. इकडं व्हायला पाहिजे की नाही? ते म्हातारं जिवंत झाल्याचं लांबच राहिलं, 10 मिनिटं झाले साधूला औषध पिऊन मरा नका म्हणून त्याच्याकडे बघून राहिले. लोक इतके बिलिंदर आहे महाराज, आपलं भागलं का दुसऱ्याचं काही येऊ या क्वालिटीचे समाजात लोक आहे. म्हणून महाराज म्हणाले ना, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही नाही कोणाचे कोणी. अरे या जगात कुणी उपकार धरायचं नाही आपलं. या जगात माणसं सगळे स्वार्थी आहेत, स्वार्थाने बरबटलेली दुनिया आहे. इथे कृतज्ञता विसरून माणसं कृतज्ञ व्हायला लागली. कृतज्ञ कशाला म्हणतात? उपकार विसरून जाणं त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि या कृतज्ञ दुनियेमध्ये उपकारी माणसं कधी मिळायचे? कुणी कुणाचे उपकार धरत नाही आजकाल. पण महाराज म्हणतात, देवाचं एकदा घेतलेलं नाम सुद्धा तो विसरत नाही, त्याच्या बदल्यात आम्हाला सेवा दिल्या वाचून राहत नाही. अरे त्याचा पुरावा मी आहे. आयुष्यभर त्याचं भजन केलं, अखंड नामचिंतन केलं, त्याच्या बदल्यात त्यांनी मला काय दिलं? माझ्या माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. माझ्या उपकारासाठी मी केलेला उपकार आहे. मी भजनाचा त्याच्यावरती उपकार केला, त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं? तर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, घरी दिला ठाव अवघा सकळई वाव. त्याने मला कुठं जाण्या येण्याची परवानगी ठेवली. तुका म्हणे एक ठाई केले माझे तुझे नाही. मी आणि तो वेगळा नाही, त्याने अशी अनुभूती मला दिली. मी आणि देव एकच आहे, तो आणि मी एकच आहे, अशी अनुभूती त्यानं मला दिली. आणि या जगाच्या पाठीवरती मृत्यू लोकामध्ये जीवाला शेवटचा समारोप जर गोड कुठं करायचा असेल तर देव आणि मी एकच आहे अशी अनुभूती प्राप्त करणं, याला जीवनाचा शेवट म्हणतात, याला समारोप म्हणतात. असा समारोप परमात्म्याने माझा केला. तुकोबराय तू कशाच्या बदल्यात झाला? तुकोबराय सांगतात ते फक्त आणि फक्त भजनाच्या बदल्यात. मग कोणतं भजन केलं होतं? कोणत्या भजनाने आमचा सुद्धा उद्धार होईल ते भजन आपण करूया. कोणतं भजन? विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय रखुमाई विठोबा 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 रखुमाई लेकरांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. परमार्थात नाचायला भाग्य लागतं आणि वरातीत लातायला काहीच नाही लागत, आमंत्रण सुद्धा नाही लागत. तिथं नागिन करायला तर अजिबात आमंत्रण नाही लागत. आपण नागिन करायला लागल्यानंतर उलट लोक जागा करून देतात आपल्या डीजे पुढं. पण परमार्थात नाचायला भाग्य लागतं. माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी कैलासवासी हरिभक्तपरायण नामदेव दादांच्या निमित्ताचा सोहळा संपन्न करताना आज त्यांचा सर्वच परिवार आहे. संजूभाऊ आहेत, विजूभाऊ आहेत, सुनीताताई, अनिताताई आहे आणि त्यांच्या सुना आहेत, त्यांचे नातू नातवंड आणि श्रुतिका. कुठे श्रुतिका? हां, बाबांची नाते. मला असं वाटते ते शरीर रूपाने गेले, ते संस्कार रूपाने इथं शिल्लक आहेत. शरीर रूपाने गेलेत पण संस्कार रूपाने ते आपल्यात शिल्लक आहेत. आणि आपल्या वडिलांबद्दलचं एवढा तोंड भरून परिवार ज्यावेळी कौतुक करतो त्यावेळी खरंच समजायचं त्या माणसाने स्वतःला भाग्यवान समजायचं. कारण आपला काळ शेवटचा असतो खूप वाईट. त्या काळात आपले माणसं घरातले थुथू करतात. महाराज म्हणाले, बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशी येले घर थुंकून या. ती अवस्था आपली ज्यावेळी येते त्यावेळी परिवारातलेच माणसं आपले थुथू करतात. पण त्याच्या उलट ज्यावेळी आपल्या परिवारातले माणसं कौतुक करत असतील, आमचे वडील, आमचे बाबा, आमचे सासरे, आमचे मामा, त्यावेळी समजून जायचं का आपण भाग्यवान आहोत. एवढं भाग्यवान आपलं जीवन घेऊन आलेले दादा 1 वर्षापूर्वी आपल्यातून जरूर गेले, पण ते फक्त शरीर रूपाने गेले. त्यांच्या स्मृती इथेच दरवळतात या मुलांच्या संस्कारामध्ये, परिवाराच्या संस्कारामध्ये. त्यांनी केलेल्या प्रत्येक कष्टाची जाणीव नाही का. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कधी माये ना पुसताना, वरी हुंद का दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला हो कशी कातर लागली, उभ्या आयुष्याला त्यानं काट कसर दावली, मला कसस होत या तुना बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्यानं भरविला कुटका माझ्या इवल्या मुखात, त्याच जीवन कष्टाच पण मी सदा सुखात, त्याच जीवन कष्टाच पण मी सदा सुखात, त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, पाचट उसाच काढताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप ज्या दिवशी जातो त्या दिवशी आधार संपतो, आधार जातो, आई जाते त्या दिवशी माया संपते. म्हणून हात जोडून पाया पडून तुम्हा सर्वांना विनंती आहे, परमात्म्याची सेवा भजन भगवंताचं भजन नाही करता आलं तर करू नका राजाओ, पण आईची वडिलाची सेवा केल्या वाचून राहू नका, कधीच राहू नका. करीत नसाल तर आजपासून करायला सुरुवात करा, सुधारण्याची संधी आहे. मी नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो पांडुरंगाची, ज्याने आईची बापाची सेवा केली देवाची सेवा करायची त्याला गरज नाही. जो माई बापाची सेवा आयुष्यभर करतो, जो आयुष्यभर आई बापाची या हाताने सेवा करतो ना राजाओ, हे हात जे हात आई बापाची सेवा करतात ते हात पुन्हा कधी जगासमोर पसरावे लागत नाही, अशी कृपा मायबाप करून जातात. आणि म्हणून आयुष्यभर त्यांची सेवा आमच्या जीवनात असणं गरजे आहे. साधू संत सांगतात म्हणून करा, भगवंत सांगतात म्हणून करा, पुरुष सांगतात महापुरुष सांगतात म्हणून करा. आणि म्हणून त्या सेवेतून उतराई होणं गरजेचं आहे. आज हा परिवार मोठ्या श्रद्धेने त्या सेवेतून उतराई झाला आणि त्या सेवेतून उतराई होत असताना मोठ्या श्रद्धेने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी केला. पैकी तुकोबराय म्हणतात, भगवंताच्या भजनातून उतराई व्हा, तो तुम्हाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देईल, तो तुम्हाला अमरत्व प्राप्त करून देईल. त्याच्यासाठी भजन करा. संतांनी सांगत असताना भजनाचं किती महत्त्व वारंवार सांगितलं. हा कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, लागून या पाया विनवितो तुम्हा करे टाळी. किती किती भजनाचं महत्त्व. हाकारुनी सांगे तुका नाम घेता, एवढं सांगून संतांनी आपल्याला जर इतकं त्यांनी भजनाचं महत्त्व सांगितलं, इतक्या वेळा भजन करायला सांगितलं, पण त्यांनी किती सांगितलं तरी आपल्याला कळलं नाही, नाही कळलं, अजूनही नाही कळलं. पण नाही कळल्याचा फायदा आणि तोटा आपला. महाराज नाथ बाबा म्हणाले, हे जर नाही कळलं तर तोटा तुमचा आहे. हे जरी नाही कळलं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा काळ बांधून राहील, सरते शेवटी बा काळ बांधून राहील, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. हो एका जनार्दनी आमचे काय बाईल, आमचे काय बाईल, काय बाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोला बोला पिंगळा पिंगळा महाद्वारी.
कमीत कमी जय तरी म्हणायला पाहिजे तुम्ही सगळे बरं का. मागं उभं असलेले सगळ्यांची अपेक्षा आहे मला, छत्रपतीचं नाव आल्यानंतर आपले हात वर झालेच पाहिजे. आपलं जीवन समर्पित करणाऱ्या छत्रपतीसाठी अजिबात कोणी लाजायचं नाही. ज्याला लाज वाटते त्यांनी समजायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराज की आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. गौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका, गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डौर 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 फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका, डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, तुम्ही डुगा डुगा ऐका, तुम्ही डुगा डुगा ऐका. पिंगळा महाद्वारी बोल पिंगळा महाद्वारी बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल पिंगळा महाद्वारी, टाळी वाजवा यांच्यासाठी. पिंगळा नव्हतो म्हणणार मी, पण मला असं कळलं की नाशिक जिल्ह्याला पिंगळा लागतोच, इथं पिंगळा झालाच पाहिजे, त्याशिवाय काय जमत नाही बा असं. आणि म्हणून आनंद आहे, त्याने आनंद मिळतो, सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. भगवंताचं भजन आहे, परमात्म्याच्या चिंतनाने जीवाला शांती मिळते. कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्तपरायण नामदेव सयाजी पाटील गोडसे दादांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झालं. त्यांचा संबंध परिवार संजू भाऊ, विजू भाऊ आणि त्यांच्या दोन्ही मुली सुनीताताई आणि तताई आणि सर्वच त्यांचा परिवार, नातू नातवंड, सगळे सोयरे, सुना, या सर्वच परिवार मोठ्या श्रद्धेने तळमळ आपल्या आजोबांच्या निमित्ताने, वडिलांच्या निमित्ताची या ठिकाणी व्यक्त करत आज शेवटचा समारोप त्यांची अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी हा सुंदर भव्य कार्यक्रम आयोजित केला. मी परमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करेल की देवा, गोडसे परिवाराने आपल्या वडिलांना अखेरची तिलांजली समर्पित करत असताना मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा समारोप या ठिकाणी केला. परमेश्वरा त्यांच्या जीवाच्या शांतीसाठी, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कुठे पुण्य कमी पडत असेल तर या परिवाराने वर्षभर केलेलं पुण्य, तिळतिळ पुण्य तू आमच्यातून घे. आम्ही केलेलं भजन, या भजनातून केलेलं तिळतिळ पुण्य तू आमच्यातून घे. आणि आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला, आमच्यातून गेलेल्या दादांना तू या चरणावरती जागा दे. अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील, परिसरातील, नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांचं नावाचा परिचय माझ्याकडे नाही आणि संवसरी गावातील सुद्धा मान्यवर मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. आपल्या सर्वांचा परिचय माझ्याकडे नाही, म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माता मावल्या परिवारातील परिजन या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझे ज्येष्ठ वारकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो. साऊंडवाले दादा आणि गावातील सर्वच मान्यवर वारकरी विचारधारा मितेश दादा बनकर, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. श्रद्धांजली चालू होईल. श्रद्धांजली कोणी वाहणार आहे? एखादी श्रद्धांजली, शेवट एखादी संतांजली होईल. त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. आता इथे शेवटची भैरवी, अगदी जलद गतीने भैरवी होईल आणि कार्यक्रम या ठिकाणी संपेल. घ्या. तू कामने के ठाई, तू कामने के ठाई, तू कामने के ठाई,
मने केठाये तो का मने केठाये माझे दुजे नाही केले माझे दुजे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वगवीला मनुगंडी वागविला मनुगंडी माया वागविला मनुगंडी वागविला मनुकंठी वागविला वागविला मनुकंठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माऊली दानराज माऊली महाराजेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे पुरी देवा कुडी उत्तरे अपराध महाराज तुम्ही नाही विचारिना अधिकार व्यापुला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे प्राणी शरारा कापाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम श्री ज्ञानदेव पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुमच्या आमच्या परिचयाचे असणारे तुम्हा आम्हा सर्वांना सोडून गेलेले या जगती तलातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे असणारे एक वारकरी संप्रदायाचे पाईक असे वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण नामदेव सयाजी गोडशे या नामदेव बाबांना या मूर्तिलोकातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत पण त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आजचं एक नैमित्तिक कर्म आहेत आणि या नैमित्तिक कर्माच्या अनुषंगाने एक वारकरी संप्रदायाचे पाईक असे असणारे श्री हरिभक्तीपरायण कीर्तन केशरी अमोल महाराज बडाक महाराजांनी या ठिकाणी येऊन गोड असं चिंतन केलं आहे, सेवा केली, त्याबद्दल सर्व भाविकांच्या वतीने महाराजांचे आभार मानूया. महाराजांचे आभार मानूया. आजची सेवा
या ठिकाणी पार पडत असताना या सेवेसाठी उपस्थित असणारे गुणीजन श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज झाडे, श्री हरिभक्तीपरायण गोपाला महाराज उगले, त्याचप्रमाणे बिन्नर महाराज, सही महाराज आदी करून सर्व बालगोपाळ भजरी मंडळ सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची भव्यता दिव्यता शोभा वाढवलीत. नामदेव बाबा एक निष्ठावंत वारकरी होते आणि निष्ठावंत वारकरी असताना त्यांचं अंतकरण हे अतिशय निर्मळ आणि पवित्र अंतकरण होतं. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, का गंगाजळासारखं अंतकरण पवित्र आणि निर्मळ होतं. आपलं जीवन जगत असताना ते अगरबत्तीसारखं संसारी गावात नव्हे तर पंचक्रोशीमध्ये ते अगरबत्तीसारखं सुगंधित जीवन जगले. खऱ्या अर्थाने ते 6 गुणांनी पवित्र होते. कालतः पवित्र, कुलतः पवित्र, देशतः पवित्र, संस्कारता पवित्र, संबंधता पवित्र आणि स्वरूपता पवित्र. कालता पवित्राचा अर्थ असा आहे का गाय ही कालता पवित्रमध्ये मोडते. गायीची सेवा बाबांच्या जीवनामध्ये घडली. नामदेव बाबांनी गायीची सेवा केली. कुलतः पवित्र म्हणजे आपल्या या गोडशे कुळामध्ये जन्माला येऊन आपल्या कुळाचा उद्धार केला आणि हा उद्धार करत असताना जीवनामध्ये त्यांच्या नित्यनेमाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी जीवनामध्ये नित्यनेम होता आणि असा नित्यनेमाने आपल्या कुळाचा उद्धार केला. देशता पवित्र, ह्याच देशामध्ये नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, फक्त पुंडलिका देखिले, उभे केले विठेवरी. असा विटेवरती उभा असणारा, कटेवरती हात देऊन दृष्टी पायाकडे लावून भक्तांची वाट पाये उभा भेटीशी आवडी, असा भक्तांची वाट पाहणारा पंढरीश परमात्म्याची ह्याच देशामध्ये असणारं तीर्थक्षेत्र पंढरपूर, पंढरीची वारी करावी नाही का. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, ही वारी नामदेव बाबांनी करावी. त्याला देशता पवित्र म्हटलं गेले. आणि संस्कारता पवित्र म्हणजे आपल्या कुळामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, की आपल्या कुळामध्ये आलेली जी मुलं आहेत, जे नातवंड आहेत, ज्या मुली आहेत, त्यांच्यावर योग्य असे संस्कार त्यांनी लावलेत. त्याला संस्कारता पवित्र म्हटले गेले. आणि संबंधता पवित्र म्हणजे याचा अर्थ असा आहे का बाबांच्या, नामदेव बाबांच्या